माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी। झिशान सिद्दीकींना आला धमकीचा मेल। डी कंपनीकडून मेलद्वारे धमकी मिळाल्याची झिशान यांची माहिती। 1 रुपया पीक विम्यावरून अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी। 1 रुपया पीक विम्यात अनेकांनी सरकारला चुना लावला, अजित पवारांचं वक्तव्य। बुलढाण्यातील नखगळती प्रकरणाच्या संशोधनासाठी केंद्राचं विशेष पथक आज बाधित गावांना भेट देणार। पुन्हा एकदा विविध प्रकारचे नमुने घेतले जाणार। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर। वळसंकरांनी आत्महत्येच्या आधी मृत्यूपत्रात बदल केल्याची माहिती। मृत्यूपत्रात बदल का केला याचा तपास सुरू। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडला आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट, तर विदर्भात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता। मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार। 7 धरणात फक्त 28% पाणीसाठा। 15 मे पर्यंत तलावातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणी कपातीचा निर्णय। मुंबई ठाण्यासह महापालिका क्षेत्रात धावणार ई-बाईक टॅक्सी। ओला उबेरला न जुमानता सरकारचा निर्णय। राज्यातील 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सीची सेवा। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट। आरोपी डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांचे वैद्यकीय परवाने रद्द। अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्याचे डॉक्टरांवर आरोप।